श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की 2025 मध्ये 12 राशींचे नोकरीचे योग कधी आहेत। मित्रांनो, पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की मेष राशीपासून कन्या राशीपर्यंतचे जे 6 राशी आहेत त्यांचे नोकरी विषयक योग आपण बघितले। नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता त्यांची कधी आहे किंवा नोकरीमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता त्यांची कधी आहे, ह्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत। तुळ रास ते मीन रास या राशींना नोकरी लागण्याची योग कधी आहेत, त्यांच्या नोकरीमध्ये परिवर्तन होण्याची योग कधी आहेत किंवा नोकरीमध्ये बढती मिळण्याचे योग कधी आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये आता सविस्तर जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हे दोन्ही व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मित्रांनो की मेष रास ते कन्या रास यांचे योग कधी आहेत। आता सुरुवातीला कन्या रास नंतरच्या राशी आता आपण बघणार आहोत। त्यानंतर बघूया की तुळ रास। मित्रांनो, राशीचक्रातली 7व्या नंबरची रास म्हणजे तुळ रास। तुळ राशीच्या व्यक्तींना नोकरीविषयक योग आहेत बघा मित्रांनो। 18 मे 2025 नंतर 18 मे नंतर तुम्हाला नोकरीमध्ये परिवर्तन सुद्धा होऊ शकते, तुमच्या नोकरीमध्ये तुमची पगारवाढ सुद्धा होऊ शकते। त्याचबरोबर ज्या लोकांना नोकरी नाही अशा व्यक्तींना 18 मे 2025 नंतर नोकरी मिळण्याची जास्त शक्यता आहे आणि तुमचे चांगले योग हे 18 मे नंतरच सुरू होणार आहे। त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, कष्ट करा, तुम्हाला 18 मे नंतर त्या प्रयत्नांना कष्टाला यश नक्की प्राप्त होणार आहे। त्यानंतर बघूया की वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना 12 मे नंतर तुमचे चांगले योग आहेत। मित्रांनो, तुम्हाला 12 मे नंतर नोकरी चांगली लागण्याची शक्यता आहे। नोकरीमध्ये परिवर्तन तुमचे होऊ शकते, नोकरीमध्ये पगारवाढ सुद्धा तुम्हाला मिळू शकते। वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, वरिष्ठ तुम्हाला काही ना काही जबाबदारी चांगल्या देतील आणि ती जबाबदारी सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळात पूर्ण करणार आहात। 2025 मध्ये तुम्ही काही जबाबदारी पूर्ण केली की तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बढती सुद्धा मिळू शकते, तुमची नोकरीमध्ये पगारवाढ सुद्धा होऊ शकतो। म्हणजेच काय की वृश्चिक राशी व्यक्तींना 12 मे नंतर येणारा जो काळ आहे तो अतिशय नोकरीसाठी चांगला आणि तुमची स्वप्नपूर्ती करणारा काळ आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की धनुरास। धनुराशीच्या व्यक्तींना 30 मार्च 2025 नंतर जेव्हा तुमची शनीची ध्येय चालू होईल त्यानंतर तुम्हाला काही विशेष जबाबदाऱ्या प्राप्त होतील। शनीची ध्येय जेव्हा तुमची चालू होईल त्यावेळेस तुमचं अपेक्षांचं ओझं तुमच्यावर असेल, जबाबदारीचं ओझं तुमच्यावर असेल आणि 30 मार्च 2025 नंतर शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न राहून तुम्हाला चांगले नोकरीचे योग मिळणार आहेत। नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे, नोकरीमध्ये तुमचा पगारवाढ सुद्धा 30 मार्च नंतर होऊ शकतो। म्हणजेच काय की धनुराशीच्या व्यक्तींना 30 मार्च 2025 नंतर चांगल्या नोकरीचे योग प्राप्त होणार आहेत। त्यानंतर बघूया की मकर रास। मित्रांनो, मकर रास सध्या अतिशय चांगली रास आहे। मित्रांनो, मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे आणि 30 मार्च 2025 नंतर मकर राशीची 7.5 ही सपणार आहे। त्यामुळे मकर राशीचे व्यक्ती हा अतिशय आनंदी असणार आहेत आणि मित्रांनो 30 मार्च 2025 नंतर तुम्हाला चांगल्या नोकरी मिळण्याचे योग आहेत। त्याचप्रमाणे नोकरीमध्ये परिवर्तन सुद्धा होऊ शकते। तुम्हाला जर एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला चांगले योग 30 मार्च नंतर आहेत। त्यानंतर बघूया मित्रांनो की तुम्हाला नोकरीमध्ये बढती सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। ज्या मकर राशीच्या व्यक्तींना पगारवाढ झालेला नाही अशा मकर राशीच्या व्यक्तींचा पगारवाढ सुद्धा 30 मार्च 2025 नंतर होऊ शकतो। म्हणजेच काय मित्रांनो, ज्यावेळेस तुमची 7.5 संपेल, 7.5 संपल्यानंतरचा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट असणार आहे, आनंदाचा असणार आहे आणि भरभराटीचा तर नक्कीच असणार आहे। कर्जापासून सुद्धा तुम्हाला मुक्तता 30 मार्च नंतरच मिळणार आहे। म्हणजेच नोकरी मिळण्याचे चांगले योग तुमचे 30 मार्च नंतर आहेत। त्यानंतर बघूया की कुंभ रास। मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींना मे महिन्याच्या आधी नोकरी मिळण्याची शक्यता आहे, नोकरीचे चान्सेस तुमचे आहेत। म्हणजेच काय, जेव्हा 2025 वर्ष चालू झाल्यानंतर तुम्ही नोकरीमध्ये चांगले प्रयत्न करा, चांगला काळ तुमच्यासाठी जाणार आहे। म्हणजेच काय की 2025 जेव्हा सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर बघूया की राशीचक्रातली शेवटची रास म्हणजे मीन रास। मीन राशीच्या व्यक्तींना 30 मार्च 2025 नंतर नोकरी मिळण्याची चांगली शक्यता आहे। नोकरी मिळण्याचे योग तुमचे चालून येणार आहेत। तुम्ही कष्ट करा, प्रयत्न करा, तुम्हाला 30 मार्च नंतर सफलता नक्कीच मिळणार आहे। मित्रांनो, नोकरीमध्ये बढती सुद्धा तुम्हाला 30 मार्च नंतर मिळण्याची शक्यता आहे। नोकरीमध्ये चांगले परिवर्तन हवं असेल, एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीमध्ये तुम्हाला जायचं असेल
तर ती सुद्धा तुमची 30 मार्च नंतर पूर्ण होणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो की 30 मार्च नंतर तुम्हाला चांगले योग आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तूळ रास ते मीन रास या ज्या 6 राशी आहेत त्यांना नोकरीचे कधी योग आहेत. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपले जे दोन्ही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील त्यांना जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.